जय आदिवासी मित्रांनो, मा बाबू मध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आम्ही आलो इकडं पिंपळगाव जोगे धरणावर मास धराय, लोळ्या धरायच्या लोळ्या। इथं गाड्या लावल्या, इकडं आपल्या आधी इकडं कोणतरी आहे मास धरणारे, आपलीच गँग होय ती। आणि मित्रांनो, माझ्या चॅनलवर नवीन होय तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा। तर मित्रांनो, आपल्याला इथं जाळी घालायच्या, सगळी का जाळीच दिसता। हे इकडं खाली आहे ना, कॅमेऱ्यात नसेल तुम्हाला दिसत, थर्मोकॉल आहे हे इथं दिसता बघा, इथं हे बघा इथं। आणि हे इकडं वरती दोघ जण टोपावालं। हा नाही नाही, पुढून सोडा, पुढून इथं नाही काही। त्या बघा त्यांची तिथून जाळ्या, तिथून पुढं बघून, नाही तर मग इकडं खाली नंतर जाता येईल। अजून पाणी लय आहे हो, पाणी जरा कमी व्हायला लागलं। मित्रांनो, जाळा आपला आता घालून होत आलाय बर का। पार्टिकिले टोकापर्यंत गेलेल्या आणि तिकडून फिरून आल्या, इथं आता जवळ आला। मित्रांनो, आपली जाळी झाल्या घालून, काका पार तिकिले टोकापर्यंत गेलेल्या आणि तिकडून परत असं असं दोन म्हणजे लाईनी घातल्या। पाऊस आला, पाऊस मरणाचा पाऊस आलाय मित्रांनो। हेरा मित्रांनो, पाऊस उघडलाय आता। आणि आता काका गेला जाळा चेक कराय, बघू केवढं मास गुतला, केवढ्या लोळ्या गुतल्या। तर तिकडं पार मध्ये अजून तर एकही मासा गुतलेली दिसत नाही बर का। ते तिथून खोल आहे, पुढं तिथपर्यंत उताळच आहे। तिथून गुतला पुढं बर का, झाली सुरुवात तिथून। मित्रांनो, एकदा जाळी चेक करून आलाय काका, बघू केवढं मास गुतला। हाय जेमतेम दिसता बर का। नाही आवडं गुतलं ना,
नाही थोड्याच लोळ्या मिळाल्या मित्रांनो. शिंगटे आहे शिंगटे चांगला की हे. मळे हाया, शिंगटे हाया आणि लोळ्या. तर एकदा चेक केलाय त्याच्यात आवडच मिळाला. इकडे हा ना चांगलं गुतायला. आता अजून परत एकदा चेक करू अर्धे एक तासानंतर. मोकारच मास गुतला आज. मित्रांनो दुसऱ्यांदा आपण आता डायरेक्ट जाळीच काढून आणली. तर जाळी काढून आणल्यावर बघा हे आवडत मास गुतला. आज काही खरं नाही आपलं. आज फेल बारी. सीजन नाही, लोळ्यांचा सीजन नाही. काय हरकत नाही. मळ्या, शिंगटे, वाळंजी, लोळ्या. मित्रांनो आपल्याला आज आवडत मास मिळालं बरं का. आज काय झालं काय माहित, मास काय आवडं लागे ना जाळ्याला. याच्यात कोळीस आहे, लोळ्या, शिंगटे, वाळंजे, मळे, बऱ्याच प्रकारचा 4-5 प्रकारचा मास मिळाला. पण कमी मिळाला, काय हरकत नाही. तर मित्रांनो आता आपण निघणार आहे घरी. आज काय आपल्याला आवडं म्हणण्यासारखं मास मिळालं नाही, त्याच्यामुळं आता चला आपण निघणार आहे घरी. मित्रांनो बघा धरणावरून आपण आवडं मास आणला. तर हे ताटामध्ये ना मळे आणि लोळ्या, इकडं शिंगट्या, तर आणि इकडं हे काचळी आणि कोळीसा. तर आज आपण याचा कालवण करणार आहे. याचे 2 कालवण करू वेगवेगळी. मास आहे ना धरणावर साफ केलेलं. हे बघा इकडं हे शिंगटे आणि इकडं हे लोळ्या, कोळीस, मळे, ते काचळी सगळं मिक्स आहे. मित्रांनो बघा आता आपण देणार आहे फोडणी. तर इकडे टोपामध्ये वाटलाय तेल, इकडे कढईत नाही वाटला, कढईत नाही अजून वाटला. इकडे वाटण करून घेतलंय, इकडे हे मसाला घेतला. याच्यात कंच ठरवणार लोळ्या, मळ्या. एक किल्ले कालवणाला झाले फोडणी देऊन. आता इकडं हे शिंगटे राहिला. तर हे शिंगट्याला द्यायचे आता फोडणी.
असं होईल ना. बस मीठ राहिलंय बरं का टाकायचा. मीठ टाक. आणि आता चांगली उकळी येऊन द्या. उकळी आल्यानंतर मग बसू आपण जेवाय. हे बघा इकडे शिंगट्याचे कालवण आलाय ना, चांगली उकळी आली. आणि इकडे मळ्याचा ह्या कालवण झालाय. याला बघा आत्ताच उतरून ठेवलाय. याला एकदम मस्त तरी आले. हे आता 2 मिनिटात होईनच. मित्रांनो बघा माशाची कालवण आपली झाल्या. हे बघा ह्या आणि ह्या याच्यात नुसतं शिंगट्या आणि याच्यात मळे, लोळ्या आणि ते काचळ्या आणि कोळीसा आहे एकदम. तर कालवणा 1 नंबर झाल्या. तर आता आपण बसणार आहे जेवाय. तर जेवाय या मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, जय आदिवासी, जय जोहार. आणि मासं खायला या आमच्याकडे.